नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे, विधी व न्याय विभागाकडून भरती निघालेली आहे मित्रांनो. त्याचा जी आर आलेला आहे. याच्यामध्ये मित्रांनो कोणते कोणते पदं असणार आहे, सॅलरी किती असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे मित्रांनो. ओके. आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम आयडी, व्हॉट्सअपवर, फेसबुकला पण फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला मित्रांनो. ओके. आता मित्रांनो, हे जी भरती असणार आहे सरकारी वकिलांचे कार्यालय, उच्च न्यायालय, मूळ शाखा मुंबई या कार्यालयातील लघुलेखन निम्न श्रेणीचे 3 पदं, लघु टंकलेखनाची 2 पदं आणि लिपिक टंकलेखनाची 35 पदे अशा एकूण 40 रिक्त पदांची सेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत बाह्य बाह्य स्रोतांद्वारे घेण्याबाबत आलेलं आहे मित्रांनो. ओके. तर महाराष्ट्र शासनाकडून आज जी आलेला विधी व न्याय विभागाकडून 27 जून 2025 चा लेटेस्ट जी आर असणार आहे. त्याच्यामध्ये दिलेले प्रस्तावना आपण जाणून घेऊया. त्या प्रस्तावनामध्ये विधी व न्याय विभाग शासन निर्णय 27 नोव्हेंबर 2024 मध्ये कार्यसन 8 च्या अधिपत्याखालील 13 सरकारी वकील कार्यालयांच्या सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो, त्यानुसार सरकारी वकिलांचे कार्यालय, उच्च न्यायालय, मूळ शाखा मुंबई या कार्यालयाकरिता विविध संवर्गातील 86 नियमित पदे मंजूर असून गट संवर्गातील 23 पदांची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सरकारी वकिलांचे कार्यालय, उच्च न्यायालय, मूळ शाखा मुंबई या कार्यालयाचे कामकाज माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याशी निगडीत असून अपुऱ्या मनुष्यबळामुळे न्यायालयांच्या कामकाजात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो, त्यामुळे सदर कार्यालयाचे सरळ सेवा व पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या लघुलेखन निम्न श्रेणी 3 पदे व लघु टंकलेखनाची 2 पदे व लिपिक टंकलेखनाची 35 पदे. ओके. अशा एकूण 40 पदांची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास प्रस्तावना संदर्भ क्रमांक 3 येथील पत्रामध्ये सादर केला होता. सदर प्रस्तावना ही वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. वित्त विभागाने सदर कार्यालयातील रिक्त असलेल्या लघुलेखन निम्न श्रेणी 3 पदे व लघु टंकलेखनाची 2 पदे व लिपिक टंकलाची 35 पदे अशी 40 पदांची सेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अथवा पदोन्नती नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत बाह्य यंत्रणेद्वारे घेण्याबाबतचा प्रस्तावना वित्त विभाग शासन निर्णय 9 जून 2017 मध्ये गठीत उपसमिती समोर सादर करण्यात मान्यता दिली. ओके. उपसमितीच्या 3 जून 2025 रोजी 3 जून 2025 रोजीच्या पार पडलेल्या बैठकीत समितीने प्रस्तावना मान्यता दिलेली आहे. उपरोक्त पार्श्वभूमीवर उक्त 40 रिक्त पदांची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास प्रस्तावनेला मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती मित्रांनो. ओके. आता ते शासन निर्णय आपण बघून घेऊया. तर शासन निर्णय दिलेला आहे. उपसमितीच्या दिलेल्या मान्यतेनुसार सरकारी वकील कार्यालय, मूळ शाखा, उच्च न्यायालय मुंबई यांच्या कार्यालयातील सरळ सेवा व पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या लघुलेखन निम्न श्रेणी 3 पदे, लघु टंकलेखनाची 2 पदे व लिपिक टंकलेखनाची 35 पदे अशी 40 पदांची सेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अथवा पदोन्नतीने नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास शासन मंजुरी देण्यात येत आहे. तर बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. तसेच बाह्य यंत्रणेद्वारे सेवा उपलब्ध करून घेताना प्रचलित कायद्यांचा भंग होणार नाही याची काळजी कार्यालय प्रमुखांनी घ्यावी मित्रांनो. ओके. त्यानंतर इथे यावर होणारा खर्च मागणी लेखाशीर्ष न्यायदान विधी सल्लागार व समुदेशीपदी विधी सल्लागार, समुदेशीपदी, शहर अधिकारी 10 कटांतरी सेवा खाली खर्ची टाकून तो चालू सन 2025-26 मधून प्रतिवर्षीच्या मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा मित्रांनो. ओके. अशा पद्धतीचा जी आर आलेला आहे मित्रांनो. बाह्य यंत्रणेद्वारे इथं पदं भरण्यात येणार आहे मित्रांनो. ओके. एकूण 40 पदे असणार आहे. जोपर्यंत त्यांना इथं परमनंट पदे भेटत नाही मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून, तोपर्यंत इथं बाह्य यंत्रणेद्वारे भरती निघालेली आहे. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आपल्याला विधी व न्याय विभागामध्ये काम करण्यासाठी. ओके. तर अशा पद्धतीचा जी आर आलेला आहे मित्रांनो. त्याची आता अप्लाय करण्याचं काही ऑपॉर्च्युनिटी कशा पद्धतीने अप्लाय करण्यात ते अजून सांगण्यात आलेलं नाही. म्हणजे त्याची काही लिंक वगैरे आलेली नाही. ओके. त्याची अपडेट आली नाही मित्रांनो, तर लगेचच तुमच्यासोबत मी अप्लाय करण्याची ऑपॉर्च्युनिटी घेऊन येईल मित्रांनो. तोपर्यंत आपल्याला काय करायचं मित्रांनो, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायच्या या व्हिडिओला.
चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं मित्रांनो. ओके. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी मी घेऊनच असतो. अशाच जॉब ऑपॉर्च्युनिटी आपण भेटू नेक्स्ट मध्ये. तोपर्यंत आपल्याला व्हिडिओला आवडला असेल लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि अशा जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपल्याला भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. पीडीएफ फाईल डाउनलोड करून घ्यायची टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप करून. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.